मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। जर कराडवर मुका लावला नाही तर मी पाण्याच्या टाकीवरून उडी मारणार असा इशारा त्यांनी दिला होता। दुसरीकडे आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील देखील होते। यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली। मुख्यमंत्री आरोपी वाचवायला लागलेत अशी आता शंका येते। खंडणी इथला आरोपी आहे तो तुमचं सरकार चालवतोय का असं समजायचं का असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित करत पुढे बोलताना ते म्हणाले की तुम्हाला अजून चाटेचा मोबाईल सापडत नाही, त्यामध्ये खूप पुरावे असतील म्हणून तर तो मोबाईल फेकून दिला। देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर आम्हाला सुद्धा मराठे म्हणतात। देशमुख कुटुंबियातील एकाही माणसाच्या जीवाला काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगणं मुश्किल होईल। जर मुख्यमंत्र्यांनी राज्य विद्रूप करायचं ठरवलं असेल तर आमचाही नाविलाज आहे। आम्ही धनंजय मुंडेंच्या टोळीची मजा मस्ती उतरवणार असं जरांगे पाटील यांनी